आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मध्ये त्यांनी सांगितलंय की मुख्यमंत्र्यांचे आणि माझे संबंध अत्यंत चांगले आहे, तर मुख्यमंत्र्यांशी आपण मग बोलावं। आणि त्यांचं जे आंदोलन त्यांनी 29 ऑगस्टला जाहीर केलेलं आहे, त्यांना आंदोलन करण्याची इच्छा नाही, पण जर आरक्षण मिळत नसेल तर त्यांना आंदोलन करावं लागेल असं त्यांचं म्हणणं आहे। मध्यंतरी ते काम फास्ट झाले आणि अनेक ठिकाणी अनेक तलाट्याच्या माध्यमातून सगळ्या नोंदी तपासण्यात आल्या आणि त्यामध्ये अनेक लोक कुणबी असल्याचे पुरावे मिळाले आणि त्यांना आता आरक्षण मिळतंय। पण अजूनही जरांगे पाटील यांची मागणी अशी आहे की हैदराबादचं संस्थान जे होतं त्या संस्थानामधल्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदी सुद्धा आता तपासाव्या। त्या संबंधामध्ये काही टेक्निकल आपल्याला मदत करता येऊ शकते, त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। त्यांनी मला जे निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की मुख्यमंत्र्यांचे आणि माझे संबंध अत्यंत चांगले आहे, तर मुख्यमंत्र्यांशी आपण मग बोलावं। आणि त्यांचं जे आंदोलन त्यांनी 29 ऑगस्टला जाहीर केलेलं आहे, त्यांना आंदोलन करण्याची इच्छा नाही, पण जर आरक्षण मिळत नसेल तर त्यांना आंदोलन करावं लागेल असं त्यांचं म्हणणं आहे। आणि म्हणून 29 ऑगस्टच्या अगोदर राज्य सरकारने निर्णय घ्यावा अशा पद्धतीची त्यांची आग्रही मागणी आहे, ती मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकणार आहे। मला त्यांचा फोन आला होता, मी मध्यंतरी बाहेर असताना त्यांचा फोन आला होता आणि आपण इथं अंतरोली सराटीला या, त्याप्रमाणे मी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलेलो आहे। त्यांनी माझ्याकडे निवेदन दिलेलं आहे आणि मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे। त्यांच्या ज्या मागण्या त्यांच्या आहेत त्या त्यांच्या कानावर मी टाकणार आहे। त्यामुळं मराठा समाजातल्या गरीब मुलांना, गरीब मुलींना आरक्षणाचा फायदा होणं अत्यंत आवश्यक आहे, अशी जी मागणी आहे त्या मागणीला माझा सुरुवातीपासून पाठिंबा आहे। त्यामुळे मराठा समाजाला कसं आरक्षण चांगल्या पद्धतीने मिळू शकेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे। आणि मला असं वाटतं की सरकारची भूमिका ही आहे, ओबीसीवर अन्याय नको, मराठा समाजाला आरक्षण देण्याची आमची भूमिका स्पष्ट आहे असं त्यांचं म्हणणं आहे।